जेव्हा मी क्लाइम्बिंगला जातो ना, तेव्हा सशाच्या शिकारीला वाघाच्या शिकारीची तयारी करून जातो, की कुठल्याही कारणामध्ये एक्सपिडिशन फेल नाही गेलं पाहिजे. दिस इज वन थिंग. पण बरेचदा असं होतं की आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे काही एक्सपिडिशन आपण सबमिट नाही करू शकत. बट दॅट इज नॉट अ फेल्युअर, दॅट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू टू कम बॅक, प्रिपेअर युअर सेल्फ मोर इफेक्टिवली अँड अटेम्प्ट इट अगेन. नमस्कार, ज्ञानवार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत गेल्या 25 वर्षापासून रॉक क्लाइम्बिंग करणाऱ्या पल्लवी वर्तक यांच्याशी. रॉक क्लाइम्बिंग जरी एक्साइटिंग आणि ॲडव्हेंचरस वाटलं तरी त्याच्यामागे केवढी मेहनत लागते, केवढी तयारी लागते हे पल्लवी वर्तकने आपल्याला ह्या एपिसोडमध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स एन्थुझियास्ट म्हणून आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे हे सुद्धा पल्लवी वर्तकने या एपिसोडमध्ये डिस्कस केलं आहे. रॉक क्लाइम्बिंगचं माहीत नाही, पण तुम्हाला फिटनेसची जर्नी सुरू करायचं इन्स्पिरेशन तर या एपिसोडच्या एंडपर्यंत नक्कीच मिळेल. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण हा एपिसोड सुरू करूया. एन्जॉय. नमस्कार पल्लवी वर्तक. नमस्कार सुप्रियाताई. ज्ञानवार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. फार फार धन्यवाद. पल्लवी, तुम्ही रॉक क्लाइम्बिंग करता, हायकिंग ट्रेकिंग ऐकलं आहे आणि माउंटेन क्लाइम्बिंग पण ऐकलेलं आहे. आता ह्यामध्ये काही फरक आहे का? येस, माउंटेनिअरिंग आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती ॲज अ होल कन्सेप्ट येते. त्याच्यामध्ये हिमालयातलं येतं, त्याच्यामध्ये सह्याद्रीमधलं येतं, हिमालयामधलं पीक क्लाइम्बिंग पण माउंटेनिंगच्या अंतर्गत येतं, सह्याद्रीमधलं हायकिंग ट्रेकिंग रॉक क्लाइम्बिंग हे सगळं ह्या माउंटेनिअरिंगच्या अंडर येतं. पण जर प्रिसाइजली आपल्याला त्याच्यातला फरक जाणून घ्यायचा असेल तर आपण जे पदभ्रमण करतो, म्हणजे सहज नेचर ट्रेलला गेलो, कुठेतरी वॉकला गेलो डोंगरामध्ये, जिकडे जास्त टेक्निकॅलिटी नाही आहे, खूप सारा अवघडपणा नाही आहे, तर त्याला आपण पदभ्रमण किंवा हायकिंग म्हणू शकतो. गिरीभ्रमण म्हणजे ट्रेकिंगमध्ये काय होतं की तुम्ही थोडंसं एलिव्हेशन वाढतं, तुम्हाला थोडं टेक्निकल रॉक पॅचेस असतात, कुठेतरी मोठा रॉक चढावा लागतो, कुठे उतरावा लागतो, अवघडपणा जास्त असतो त्याच्यामध्ये, ट्रेल्स मोठे असतात आणि नॅचरल जे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की नॅचरल एलिव्हेशन जे आहे ते त्याच्यामध्ये जास्त असतं ट्रेकिंगमध्ये. आणि प्रस्तरारोहण किंवा रॉक क्लाइम्बिंग हा त्याच्यापेक्षा वरचा भाग झाला. म्हणजे तुम्ही डोंगराच्या माथ्यावर पोचल्यावर तुम्हाला रॉकचे असे मोठेच्या मोठे प्रोजेक्शन्स जे दिसतात, ज्याला मराठीमध्ये सुळका असं म्हटलं जातं, मग ते 70-80 फुटापासून अगदी 300-400 फुटापर्यंत असू शकतात, कधी त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात. मग त्या सुळक्यांवरती जेव्हा विविध इक्विपमेंटच्या सहाय्याने आपण क्लाइम्बिंग करतो तर त्याला रॉक क्लाइम्बिंग म्हणतात. मग त्यात तुमच्याकडे नुसतं म्हणजे इक्विपमेंट असून फायदा नाही, त्याचं तुम्हाला टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे, क्लाइम्बिंग कसं करायचं, रोप मॅनेजमेंट काय असतं, इक्विपमेंट्स कुठले असले पाहिजेत, तो रूट कसा आहे, कुठलं इक्विपमेंट कुठे वापरायचं, त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ काय असली पाहिजे, तुमची टीम किती मोठी आहे, किती टीम लागणार आहे, पाण्याची सोय आहे की नाही आहे, मुक्काम किती दिवसाचा करावा, म्हणजे हा खूप साऱ्या गोष्टी ह्या रॉक क्लाइम्बिंगच्या टेक्निकल क्लाइम्बिंगमध्ये बेसिकली इन्व्हॉल्व्ह आहेत. सो हा त्याच्यातला अगदी म्हणजे लेमॅनला समजेल असा फरक आहे. तुमची सुरुवात कशी झाली? माझी सुरुवात 92पासून झाली. म्हणजे मी 10वीला असताना ज्या ट्युशन्सना जायचे ते आमच्या ट्युशनचे सर शिवशक्ती हायकर्स नावाची संस्था चालवायचे आणि मुलांनी जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जावं, निसर्गाकडनं शिकावं या अनुषंगाने ते दरवर्षी आम्हाला ट्रेकला घेऊन जायचे. मग तिथून माझी सुरुवात झाली की मी 92ला गोरखगडाचा ट्रेक केला. मग त्याच्यामध्ये थोडं म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये आधीपासून होते, पण मला असं वाटलं होतं की हां, मी स्पोर्ट्समध्ये आहे, ॲथलेटिक्स करते, मॅरेथॉन रन करते, तर मला काय हे सहज होईल म्हणून. पण ते गोरखगड चढताना जाणवलं की हे तितकं सोपं नाही आहे. म्हणजे जेवढं आपल्याला वाटतं की आपल्याकडे स्टॅमिना आहे, सहज करता येईल, पण प्रत्येक स्पोर्ट्सचा किंवा प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा डेकोरम असतो आणि आपल्याला त्याच्यातल्या ज्या ॲबिलिटीज, टेक्निकॅलिटीज जे असतात ते आपल्याला आत्मसात कराव्या लागतात आणि त्या अभ्यासाने येतात. त्याचा तुम्ही नियमित सराव केला तर त्या तुम्हाला जमू शकतात. मग त्यामुळे गोरखगडचा ट्रेक करताना मला असं जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे, चॅलेंजिंग आहे, आपल्याला हे करायला हवं. मग संधी मिळेल तसं मी नेचर लवर्स, शिवशक्ती हायकर्समधनं विविध ठिकाणी ट्रेकिंगला जायला लागले आणि माझी अशी सुरुवात झाली. सो बेसिकली स्कूल टाईमपासून, लहानपणापासून तुम्ही ट्रेकिंग करताय आणि मग नंतर मग रॉक क्लाइम्बिंग कधीपासून सुरू केलं? रॉक क्लाइम्बिंगचं कसं झालं की आमच्यामध्ये जे माझे थोडे सिनियर सहकारी होते तर ते एका वेगळ्या संस्थेबरोबर, शैलभ्रमण नावाच्या एका संस्थेबरोबर क्लाइम्बिंगला गेले होते आणि आमच्यातले सिनियर होते, त्यांना आमच्यापेक्षा जास्त चांगला अनुभव होता. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे मी असं जाऊन आलो आणि असे मोठे प्रोजेक्शन असतं किंवा असा मोठा पिनॅकल असतो वगैरे. तर
तोपर्यंत या गोष्टी माहीत नव्हत्या. मग मी म्हटलं की अरे आम्हाला पण घेऊन चल बाबा. तर तो म्हणाला अरे त्याला खूप ट्रेनिंग लागतं, त्याला तुला माहिती असली पाहिजे, तुला प्रॅक्टिस असली पाहिजे. तर मी म्हटलं की ठीक आहे मी करेन ना प्रॅक्टिस, पण तू एकदा घेऊन तर चल. मग त्यांनी आम्हाला माझा पहिला पिनॅकल्स होता तो नाशिकला संडे 1 संडे 2 पिनॅकलचं एक्सपिडिशन 2001 साली त्यांचं ठरलं. मग खूप मागे लागून तरी तो म्हणतो अरे आम्ही वर गेल्यावर तू काय करशील. तर म्हटलं तुमचं सामान सांभाळेन पण मला घेऊन चल. मग असं करून माझी त्या ग्रुपमध्ये वर्णी लागली आणि त्या 2001च्या संडे 1 संडे 2 पासून मग मी प्रॉपरली रॉक क्लाइम्बिंगमध्ये आले. तुम्हाला 100 सुळक्यांची राणी असं म्हणतात. आता ही जर्नी कुठे सुरू झाली नाही, हे म्हणजे त्याचा काय पाथ होता तुमचा? 2001मध्ये मी जेव्हा माझ्या रॉक क्लाइम्बिंगला सुरुवात केली आणि नाशिकच्या संडे 1 संडे 2 सुळक्यापासून ही सुरुवात झाली आणि त्यानंतर माझ्या आधी पण सिनियर क्लाइंबर्स होते आणि त्या सिनियर क्लाइंबर्सनी पण म्हणजे ज्या महिला क्लाइंबर त्यांनी पण वेगवेगळे पिनॅकल क्लाइंब केले. माझ्याबरोबरची एक पिढी होती, माझ्यानंतरही पिढी आली. पण जेव्हा माझे 100 सुळके झाले म्हणजे 100 हे कसं काउंट करतो तर एखादा पिनॅकल आपण क्लाइंब केला असेल आणि त्याच पिनॅकलला दुसऱ्या वेळेला गेलो, तिसऱ्या वेळेला गेलो वेगळ्या टीमबरोबर किंवा सेम टीम, पण ते डबल टिबल काउंट नाही होत. एकदा पिनॅकल गेला तर तो एकदाच काउंट करायचा. तर अशा पद्धतीनं मध्ये खूप सारे 100पेक्षा जास्त एक्सपिडिशन झाले होते. पण 100 पिनॅकल जेव्हा झाले ना तर त्या दरम्यान असं माझ्याबरोबर ज्या महिला क्लाइंब करत त्यांच्यापैकी कोणाचेच झाले नव्हते तिथपर्यंत. सो त्यामुळे ते एक माझे 100 सुळके झाल्यानंतर ती एक उपाधी मिळाली की बाबा एवढं सक्सेसफुली कन्सिस्टंटली क्लाइम्बिंगचा जो प्रवास आहे माझा तो विदाऊट स्टॉपेज झाला. कारण तुम्हाला माहिती आहे की नॉर्मली मुली या अशा पुरुषांची मक्तेदारी आहे या क्षेत्रामध्ये आणि तशा या क्षेत्रात जेव्हा मुली येतात तर बरेचदा त्यांच्या लेडी बिईंग अ लेडी तिच्यावरती बऱ्याच जबाबदाऱ्या असतात, पुरुषांवरती असतात. पण त्यातल्या त्यात पटकन जर बाहेर निघायचं झालं तर तितकं सोपं होत नाही मुलींना म्हणा किंवा स्त्रियांना म्हणा. तर त्यामुळे ती कन्सिस्टन्सी जी मेंटेन झाली आणि माझी 100पर्यंत म्हणजे 100पर्यंत माझी जी मजल गेली तर त्यामुळे मला ती उपाधी मिळाली की 100 सुळक्यांची राणी असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यानंतरही माझं क्लाइम्बिंग खूप झालं, त्याच्यानंतरही बरेच एक्सपिडिशन झाले. पण ते एक असतं ना की तो टॅग सेंचुरीचा टॅग, सो दॅट वे हे असं नाव प्रचलित झालं. आता तुमचे एवढे भरपूर एक्सपिडिशन्स झालेले आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं असं डिफिकल्ट वाटलं का? येस, डिफिकल्ट म्हणजे अशा मेमरीज तर खूप आहेत. म्हणजे कारण प्रत्येक सुळका जेव्हा तुम्ही क्लाइम्ब करायला जाता तेव्हा तुमच्याबरोबर असलेली टीम, त्या सुळक्यापर्यंतचा ॲप्रोच, तिकडे जो काय म्हणजे पाथ असतो तो डिफिकल्ट असतो किंवा तो सुळक्याचं जे क्लाइम्बिंगची टेक्निक असेल ती त्यावेळेला अननोन ज्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतो, लाईक कधीतरी इक्विपमेंट कमी पडते, कधीतरी टीम कमी पडते, कधीतरी वेळ कमी पडतो. तर ह्या सगळ्या अनसर्टन्टीजसुद्धा असतात. तर असे म्हणजे लक्षात राहणारे किंवा डिफिकल्ट असलेले पिनॅकल्स खूप आहेत. पण भैरवच्या वॉलला जेव्हा आम्ही गेलो होतो तर तेव्हा कसं होतं की आता मला माहिती आहे की लीड क्लाइम्बिंग काय मला नेहमीच मिळणार नाही आहे. सो नॉर्मली जेव्हा टीम ठरते तेव्हा डिसायडेड असतं कारण आम्ही जायच्या आधी एक्सपिडिशनला जायच्या आधी खूप सारी तयारी असते की आम्ही आधी फाइंड आउट करतो की त्या एक्सपिडिशनला कोणी गेलं होतं का, कुठला रूट आहे, किती डिफिकल्ट आहे तो रूटमध्ये कुठलं इक्विपमेंट लागू शकेल, जवळचं गाव कुठलं, पाणी कुठलं, जाण्या येण्याची सोय कशी आहे, पुढं टीममध्ये कोण कोण येणार आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या, कोण लीड करेल, कोण बेस कॅम्प बघेल, सेकंड मॅन कोण असणार, थर्ड मॅन कोण असणार, इक्विपमेंटचं मॅनेजमेंट कोण करणार, अशा खूप साऱ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातात एक्सपिडिशनला जाण्यापूर्वी. भैरवच्या वॉलला जायच्या आधी पण आम्ही ही सगळी तयारी करून गेलो आणि मला माहिती आहे की माझ्या जबाबदारीमध्ये काही मी लीड करत नाही, सो लीड करणारे कोणतरी दुसरी व्यक्ती आहे. सो तिथे गेल्यानंतर जेव्हा मी सेटअप वगैरे लावला तर लक्षात आलं की खालचे काही बोल्ट सोडले, म्हणजे रिंग बोल्ट असतात जे आम्ही क्लाइम्बिंग करताना अँकरिंगसाठी वापरतो, ते खालचे काही बोल्ट सोडले तर वरती सगळे बोल्ट एकदम गंजलेले आहेत. म्हणजे सह्याद्रीमध्ये जो रॉक आहे तो बेसॉल्ट रॉक आहे आणि ऊन वारा पाऊस ज्याच्या एक्सपोजरमुळे ते रिंग्स खराब होतात. तर त्या रिंग्स ज्या होत्या त्या म्हणजे अक्षरशः गंजलेल्या होत्या. आणि आता त्या अख्ख्या फेसला जर पुन्हा बोल्टिंग करायचं तर खूप वेळ गेला असता. तेवढ्या रिंग्स म्हणजे तेवढे एफर्ट्स पण लागले असते, आमच्याकडे तेवढे दिवस नव्हते, टीमही आमची छोटी होती. मग सर्वानुमते असं ठरलं की आपण लाईट वेट क्लाइंबरला चढवूया. सो जितका पॅच त्या खराब झालेल्या बोल्ट रिंग्सचा आहे तितक्या पॅचपर्यंत तो क्लाइंबर जाईल.
मग आता त्या आमच्या 4-5 जणांच्या टीममध्ये लाईट वेट तर मीच होती आणि हे म्हणजे काय म्हणतो ना की आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 अशी माझी हे झाली की अरे वा क्लाइम्बिंग करायला मिळते. म्हणजे कसं असतं क्लाइंबर जेव्हा तयार म्हणजे जेव्हा लीड क्लाइंबर तयार होते तेव्हा सगळेजण त्याच्याशी खूप सरबराई करत असतात की सगळं इक्विपमेंट लावणं, त्याला काय लागेल ते देणं, अरे हे घेतलं का ते घेतलं तर आठवण, म्हणजे असं अगदी नवरा सजवला जातो ना तशी ती सगळी तयारी असते. म्हणजे एखाद्या सेलिब्रिटीची कशी तयारी करतात तशी तयारी असते. कारण ऑफकोर्स ते रिस्की काम आहे, एखादी गोष्ट कमी नाही पडली पाहिजे त्या, कारण एक छोटी चूकसुद्धा महागात पडू शकते. सो जेव्हा हे ठरलं की तो नाही मी जात आहे क्लाइम्बिंगला, तर ती सगळी तर मान मरातब सगळा माझ्याकडे आला आणि ते सगळे इक्विपमेंट लावून ते क्लाइम्बिंग मी करायला सुरुवात केली. आणि काय होतं की त्या सगळ्या ज्या रिंग्स मी म्हटलं ना की त्या अगदी गंजलेल्या होत्या आणि त्यामुळे मी त्याच्यामध्ये स्नॅप टाकला आणि त्याच्यावरती लोड देऊन चेक केलं की त्या रिंगचं असं ते गोल रिंग असायला पाहिजे, त्याचं असं अंड व्हायचं, ते स्ट्रेच व्हायचं आणि त्या रिंगवरती तुम्हाला वेट देऊन पुढच्या बोल्टला किंवा पुढच्या मूव्ह घ्यायची आहे. सो असं मी करत करत त्या सगळ्या रिंग्सची थोडक्यात त्याचा शेप चेंज होत होता आणि आय वॉज एक्सेलिंग अहेड. आणि एक अशी मूव्ह आली की जिकडे मला कळते की ती रिंग जेव्हा मी ते चिकटलेली असते दगडाला ॲक्च्युली रस्टमुळे, तर ती मी अशी पेग म्हणजे एक पेग आमचं एक इक्विपमेंट असतं त्याने ती अशी थोडीशी उचलली आणि ती फिरवून बघितली की ती सगळ्या बाजूने इंटॅक्ट आहे का. तर तेव्हा कळलं की जो रिंगचा भाग बोल्टच्या हेडच्या मध्ये असतो तिथे ती खूप रस्ट होती, तर रस्टेड होती. तर मी माझ्या सेकंडमॅनला म्हटलं की बाबा ही खूप जास्त रस्टेड आहे पण वरचा बोल्ट चांगला आहे, तर माझा इथे फॉल होऊ शकतो जर हे तुटलं. तर माझा सेकंडमॅन म्हणाला की ठीक आहे, मी बिलेवरती माझं लक्ष आहे. म्हणजे ऑफकोर्स सेकंडमॅनच्या हातामध्ये म्हणजे जो बिलेअर तुमचा असतो त्याच्या हातामध्ये सगळी तुमची रोप्सचं कंट्रोल असतो, सो तुमचा फॉल अरेस्ट करणं वगैरे सगळं त्याच्याच हातामध्ये असतं. सो हे जे कम्युनिकेशन असतं क्लायमरमध्ये आणि त्याच्या बिलेअरमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं की क्लायमरने आपली मूव्ह होताना बिलेअरला सांगणं की बाबा हे डिफिकल्ट आहे, थोडंसं अलर्ट राहा, किंवा ऑफकोर्स बिलेअर अलर्ट असतोच बट स्टील यू हॅव टू कम्युनिकेट युअर मूव्स. तर मी त्यांना सांगितलं बाबा सुनील अशी कंडिशन आहे, मी प्रयत्न करते, फॉल व्हायचे चान्सेस आहेत, कारण जर फॉल झाला असता ना तर त्या सगळ्या सडलेल्या रिंग्सला तोडून कदाचित मी खाली येऊ शकले असते. आणि वेन यू आर क्लाइम्बिंग समवेअर अराउंड 100-150 फीट अँकरिंग जरी मध्ये असेल तरी ते शेवटी लाईफ रिस्क आहे ना ती. आणि मग मी सुरुवात केली, मूव्ह घेतली, स्नॅप टाकला, त्याच्यामध्ये हे टाकून वेट दिलं आणि वरच्या स्नॅपला माझा सेल्फ टाकणार तोपर्यंत हा बोल्ट तुटला. आणि जेवढा माझ्या सेल्फचा स्लॅक होता म्हणजे लॉंग सेल्फचा तेवढा माझा छोटासा फॉल झाला. पण दॅट वॉज रिअली चॅलेंजिंग फॉर मी की मला माहीत आहे की इथे माझा फॉल होऊ शकतो आणि स्टील यू नीड टू हॅव दॅट करेज आणि देन यू हॅव टू गो अहेड. मग तो फॉल झाला, कम्युनिकेशन झालं, काय लागलं नाही, सेल्फ टाकलेलं आहे, मग बाकी पुढची प्रोसेस करून आय स्टार्टेड क्लाइम्बिंग. आणि त्याच पिनाकलला एक सर्टन उंचीवर म्हणजे अराउंड से 150-175च्या वरती म्हणजे 150च्या आसपास असेल कदाचित, तिथे गेल्यावरती एक ट्रॅव्हर्स लागतो. तर ट्रॅव्हर्स काय असतं की तुम्ही क्रॉस डायग्नली जाता, कारण जे बिले स्टेशन होतं ते डायग्नली, तो पॅच थोडंसं फ्री होतं. अगेन कम्युनिकेशन झालं आणि मग त्यांना सांगितलं की बाबा हे असं असं आहे, तो ट्रॅव्हर्स आहे, फ्री करायला लागला, मध्ये काही अँकरिंगला चान्स नाही वगैरे. सो पुन्हा फॉल झालं तर मी ट्रॅव्हल्सला अशी क्रॉस जाते, फॉल झालं तर पुन्हा पेंडुलम या बाजूला होणार ना, अगेन फॉलिंग डायरेक्शन चेंज होतं. सो ते हाईट लक्षात नाही पण तो ट्रॅव्हल्स मी फ्री मारला. फ्री म्हणजे ऑफकोर्स बिलेअरकडे आहे पण तो ट्रॅव्हल्स मी फ्री मारून त्या बिले स्टेशनला पोहोचल्यावरती मी खूप आनंदात होते की एकतर ट्रॅव्हल्स एवढ्या हाईटवरती पहिल्यांदा मारला आणि त्याच्यानंतर म्हणजे ते पण फ्री. आणि ही संधी जी आहे ही विचार न करता आलेली संधी होती, म्हणजे मला माहीत नव्हतं की मला असं मिळेल. तर मी इतकी खुश होते की मी तिकडे लेजवरती पोहोचल्याची अशी आरडाओरडा करते की अरे ये हू या हू असं. तर मला विचारते अरे काय झालं, तर म्हणतं नाही आनंद व्यक्त करते. मग ऑफकोर्स बिले स्टेशन बनवून सेकंड वर घेणं वगैरे म्हणजे ती सगळी प्रोसेस, पण दॅट वॉज सच अ मेमोरेबल आणि इतकं क्लोज टू माय हार्ट असा एक्सपिरियन्स आहे तो माझा. तुमच्या लाईफच्या एक्सपिरियन्समध्ये, तुमच्या रॉक क्लाइम्बिंगच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला असं कधी झालं की तुम्ही रिसर्च केला आणि तुम्हाला वाटलं हां हे मी करू शकते, पण ॲक्च्युली तिकडे गेल्यानंतर मे बी हाफ वे गेल्यानंतर समथिंग लाईक दॅट तुम्हाला असं वाटलं की अरे हे तेवढं इझी नाही आहे जेवढं मी अँटिसिपेट केलेलं,
ओके. असं म्हणजे माझा पहिला जो रॉक क्लाइम्बिंगचा एक्सपिरियन्स आहे ना, तो मी इथे नक्की सांगेन, की जसं मी म्हटलं ना, की मला रॉक क्लाइम्बिंगचं काहीच नॉलेज नव्हतं. आम्ही करायचो, छोटी-मोठी प्रॅक्टिस करायचो, पण हार्डकोर रॉक क्लाइम्बिंग एक्सपिडिशनला जाणं किंवा अशी कधीच वेळ नव्हती आली. आणि मी जेव्हा शैलप्रमरबरोबर नाशिकच्या पहिल्या पिनॅकलला गेले, तर मला हेच सांगितलं होतं, की म्हणजे मी हेच करून वर्णी लावली होती, की चला मी तुमच्या बॅगा तरी सांभाळेन, मला घेऊन तर चला निदान. सो दॅट वे आय वेंट. आणि मला माहिती आहे की मला काही करायचं नाही आहे. त्यांना बघायचं आहे कसं क्लाइम्बिंग करतात, काय त्याच्यातनं शिकता येईल ते बघायचं आहे. आणि देन हॅव टू कम बॅक. सो ठीक आहे, कूल आहे, एक्सपिडिशनला जायचं आहे, अशा अनुषंगाने गेलो. बेस लावला, फर्स्ट मॅनने क्लाइम्ब केलं, सेकंड मॅन, थर्ड मॅन, म्हणजे ह्या सगळ्या जी काय क्लाइम्बिंगची प्रोसेस असते त्या क्लाइम्बिंगच्या प्रोसेसनंतर जो फर्स्ट मॅन आहे तो वर गेला, बिलियर्डसुद्धा वरती गेला आणि मग त्यांनी रोप फिक्सिंग वगैरे केलं, हे सगळं झालं. मग मला फर्स्ट मॅनने कॉल दिला खाली बेसला, की बाबा हिला पण पाठवा वरती. तर आता मी म्हटलं ना की माझं पहिलंच एक्सपिडिशन होतं. टेक्निकॅलिटीमध्ये प्रोफिशियन्सी असणं किंवा त्याची माहिती असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. की तुम्ही एखादं इक्विपमेंट बघता की कसं तुम्ही हँडल करू शकता आणि ते ॲक्च्युली ऑन फील्ड वापरायचं. यात जरी सांगितलं अरे लेफ्टला जा, राईटला जा, असं पकड, तसं पकड, असा बॅलन्स कर, तरी ते जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल करत असताना तो एक्सपिरियन्स वेगळाच असतो. तर मला जेव्हा सांगितलं ओके चला हिला तयार करा, हार्नेस वगैरे घातला, मग झुमार हे एक असेंडिंगचं इक्विपमेंट आहे, ते वगैरे दिलं आणि मी झुमारिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या रोपवरती लेगचा झुमार आणि हँडचा झुमार म्हणजे वेस्टचं झुमार लावून बॅलन्सिंग करताना खूप त्रेधा तिरपट उडत होते, पण नंतर ते थोडंसं जमलं टेक्निक. पण त्यात काय होत होतं की माझ्या प्रोफिशियन्सी नसण्यामुळे रोपला खूप जर्क येत होता. आणि सह्याद्री आहे ना हा आपला बेसॉल्ट टाईपच्या रॉकने बनला, म्हणजे खूप लूज रॉक्स असतात, पडझड पण बरेचदा होत असते उन्हा पावसामुळे. तर त्या रॉकला लागून म्हणजे मी साधारण एक 100-125 फूट गेल्यानंतर त्या रॉकला म्हणजे त्या रोपच्या व्हायब्रेशनमुळे एक रॉक सुटला, येऊन डोक्यात आदळलं. हेल्मेट असून पण मला चांगलीच इंजुरी झाली. आता आदळला, मी नेहमीप्रमाणे असं तसं आपल्याला अनएक्सपेक्टेड असतं ना की मला काहीतरी लागेल, आणि ते पण पहिल्याच पिनॅकलला लागेल अशी काय अपेक्षा नव्हती. आणि आदळला, ओरडले, ते सगळं झालं. वरती कॉल दिला की बाबा मला लागलं आहे, खूप ब्लिडिंग होते. म्हणजे लागलं असं होतं की जर तुमच्या डोक्यावरती अशी गरम पाण्याने भरलेली बादली ओतली तर हाऊ विल यू फील. म्हणजे असं, कारण एकतर 10 मार्चचा तो टाईम होता, होळीचा सण होता तेव्हा. त्यात दुपार झालेली, म्हणजे फर्स्ट मॅन सेकंड मॅन जाऊन त्यांनी रोप फिक्स करून, म्हणजे ते माझा टर्न येईपर्यंत ऑलमोस्ट टळटळी दुपार झाली होती. त्या मार्चला त्या एवढ्या माळ रानावरती उन्हाचा तडाखा पण खूप होता, बॉडी पूर्ण वॉर्म झाली होती, त्यात ते रॉक इंजरी झाली, त्यामुळे खूप सारं ब्लिडिंग झालं. तर तेवढं म्हणजे ती मी म्हटलं ना की बादली जर तुमच्या अंगावरती गरम पडली तर कसं फील होईल, तसा तो फील आला मला समजलं इंजुरी झाली आहे, लक्षात आलं. आता पॅनिक पण नाही झालं पाहिजे, हा बेसिक हे आहे की आपण म्हणजे आता स्पोर्ट्समध्ये पहिल्यापासून असल्यामुळे एक आहे की बाबा कुठल्याही अनसर्टन गोष्टी होते व हाऊ टू कीप युअर सेल्फ काम. तर त्या गोष्टीमुळे मग मी सांगितलं वरती की बाबा इतकं लागलं आहे किंवा इतकं असं रॉकफॉल झालं आहे, ब्लिडिंग होतं वगैरे. मला असं सूचना दिल्या गेल्या काय करता येईल. रोप सप्लाय रोप नव्हता एक्स्ट्रा, तर त्यामुळे दुसरा कुठला तरी व्यक्ती खाली येणं, खालून वर किंवा वरून खाली येणं त्या मुमेंटला शक्य नव्हतं. मग 2 ऑप्शन होते, एक तर असेंडिंग सेटअप चेंज करून डिसेंड करून खाली जायचं किंवा त्याच कंडिशनमध्ये वर यायचं. मग विचार केला की आता एकतर खूप सारं टेक्निकल नॉलेज नाही आहे, त्यात मी असेंडिंग सिस्टम चेंज करून डिसेंडिंग लावणार, त्याच्यामध्ये काही चुका झाल्या, यू नेवर नो. तर आगीतून सुटून फुपाट्यात पडण्यापेक्षा ज्या आगीत आहे त्यातूनच मार्ग काढला पाहिजे. मग मी म्हटलं 5 मिनटं रेस्ट घेते आणि मी क्लाइम्ब चालू करते. सो म्हणजे कॉलिंग जे असतं ते तुमच्या क्लाइंबरमध्ये, तुमच्या टीममध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं की एकमेकांना मेसेज देणं की मी आत्ता सध्या काय करतो आहे, कुठे आहे, काय कंडिशन आहे. सो मी समिटवरती पोहोचले, ते सगळं आनंद मी म्हटलंच अवर्णीय होता, पण वेदना पण होत्या. आणि मग माझ्या सहकार्याने बघितलं माझी किती दुखापत म्हणजे किती जास्त झाली आहे ती, तोपर्यंत ब्लड क्लॉट वगैरे झालं होतं. आणि देन वी केम डाऊन. होत काय होतं की नेमका होळीचा वेळ होता, त्यामुळे संडे, आणि त्यात पण कोणी मला असं त्या क्लिनिकमध्ये घ्यायला तयार नाही, कारण छोटी टीम
4 जणांच्या टीममध्ये 3 मुलं 1 मुलगी, ती पण इतकी इंजर्ड झाली, म्हणजे डोकं बिकं फुटलं आहे. तर लोकांचा असा विचार वेगळाच असतो की अरे काय नक्की झालं असेल आणि वाय दिस इंजरी. मग त्यामुळे जनरल क्लिनिकमध्ये किंवा प्रायव्हेट क्लिनिकमध्ये ॲडमिटच नाही करता आलं. आणि त्यात आमच्यावर जे नाशिकचे म्हणजे मित्रमंडळी आम्हाला भेटायला आली, मग त्यांच्या सहकार्याने आम्ही नाशिक सिव्हिलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो आणि देन वी हॅव टू लाईक गेट द ट्रीटमेंट एव्हरीथिंग इन ऑल. पुन्हा घरी काय सांगायचं की नाही सांगायचं, तिथून सुरुवात. मग सांगितलं तर पुन्हा यायला मिळणार नाही, मग आईला नको सांगू, पप्पाला नको सांगू, किंवा मग फक्त भाईपर्यंतच ठेव, म्हणजे मोठ्या भावापर्यंत ठेव, बिकॉज ही कॅन अंडरस्टँड द थिंग्स, ही नोज पीपल हुम आय वेंट विथ. तो हा सगळा असा सोपस्कार होता. आणि ऑन द वे टू द हॉस्पिटल असं म्हणजे हे सगळं रिॲक्शन बघितल्यावरती की प्रायव्हेट क्लिनिक्स घेत नाहीत, तर आमची अशी स्टोरी टेलिंग चालू आहे की असं सांगायचं की बॅग घेऊन जात होतो तेव्हा पडले वगैरे असं. पण आय वॉज ऑन द वर्ज ऑफ गेटिंग अनकॉन्शियस. तर त्यामुळे मला कॉन्शियस ठेवण्याकरता डॉक्टर जे काही विचारत होते त्याच्यामध्ये मी हीच स्टोरी सांगत होते की नाही बॅग घेऊन पडले, असं काही जास्त नाही वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्यांनी ओरिजिनल स्टोरी सांगून झाली डॉक्टरांना. बट देन मी पण नंतर अनकॉन्शियस झाले आणि देन दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा रिअलाईज झालं की अरे हे 4 टाके पडलेत, म्हणजे असं काही छोटीशी जखम नाही आहे. बट दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट की हे असंही होऊ शकतं, म्हणजे इथपर्यंत लागू शकतं. म्हणजे मी असं म्हटलं ना की एक एक्सपेक्ट नव्हतं केलं की मला काय, माझा रोल नाही आहे, फक्त बॅग सांभाळायचा रोल आहे, आणि तो रोल जो निघाला तो इतका मोठा निघाला. सो दिस वॉज वन ऑफ द मेमोरेबल थिंग. मग आता तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमच्या सुरुवातीलाच तुमचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे इंजरी तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळाली. आणि हल्ली पण खूप असे इन्सिडेंट्स होत आहेत जे ॲटलिस्ट न्यूजमध्ये बघायला मिळत आहेत. तर त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? सो माझा ॲक्सिडेंट वॉज द फर्स्ट अँड लास्ट आत्तापर्यंतच्या सगळ्या माझ्या क्लाइम्बिंग जर्नीमधला तो पहिला आणि शेवटचा ॲक्सिडेंट होता. म्हणजे अशी इंजरी होणं किंवा ज्याच्यामुळे टीमवरती अफेक्ट होऊ शकतो. कारण कसं असतं की कुणीही जेव्हा क्लाइम्बिंग करायला जातं प्रिसाइजली, तेव्हा ती टीम सगळ्या प्रकारच्या कॅल्क्युलेटेड रिस्क, म्हणजे येऊ शकणारे संभाव्य धोके आणि त्याच्याकरता ज्या काही मेजरमेंट्स घ्यायला हव्यात त्या सगळ्याची काळजी घेऊन जाते. म्हणजे एखादी क्लाइम्बिंग एक्सपिडिशन करणारी जी टीम आहे ती. पण आत्ता जर तुम्ही ॲक्सिडेंट्स जे आत्ता होत आहेत त्याचा जर तुम्ही विचार केला तर ते सगळे कमर्शियल क्लाइम्बिंग इव्हेंट्समध्ये होणारे ॲक्सिडेंट्स आहेत. म्हणजे कोणतरी इव्हेंट ऑर्गनाईज करतं आहे, त्याच्यामध्ये मानवी चुकांमुळे म्हणा किंवा इक्विपमेंट्सच्या तडजोडीमध्ये, म्हणजे इक्विपमेंटच्या क्वालिटीमध्ये केलेल्या तडजोडीमुळे म्हणा, किंवा इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली फॉलो न केल्यामुळे, किंवा सेफ्टी गाईडलाईन्स प्रॉपरली फॉलो न केल्यामुळे हे सगळे ॲक्सिडेंट्स आत्ता आपण ऐकतो आहे की कोणतरी घसरून पडलं, किंवा कोणतरी वाकून बघताना पडलं, किंवा सेल्फी काढताना तोल गेला, किंवा हे जे बघतो. बेसिकली काय आहे की आपण जर जबाबदार गिर्यारोहण केलं तर ह्या ॲक्सिडेंट्स आपण नक्कीच कमी करू शकू. म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यावरती ते का झालं आणि ते टाळण्याकरता काय करू शकतो ह्याचं जर ॲनालिसिस केलं तर नक्कीच लोकांनी त्याच्यातून धडा घेऊन त्या गोष्टी टाळायला हव्यात. आणि जसं आपली जबाबदारी जी काय आहे, म्हणजे ॲज अन ऑर्गनायझर, ॲज अ पार्टिसिपेंट, ॲज अ सपोर्ट टीम, तर त्या सगळ्यांनी जर बेसिक ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या गोष्टी पाळून केल्या त्याच्या, तर हे ॲक्सिडेंट नक्कीच आपण कमी करू शकतो. मग आता तुमच्या हिशोबाने पार्टिसिपेंट्स त्यांची काय जबाबदारी आहे? पार्टिसिपंट्सने एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ चेक, की मी ज्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायला लागले. कारण रॉक क्लाइम्बिंग करणं हे तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी करत असता, पण जेव्हा तुम्ही एखाद्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करता, ऑफकोर्स स्वतःच्या आनंदा करता, पण दॅट टाईम यू आर नॉट ऑर्गनायझिंग दॅट इव्हेंट. समवन एल्स इज ऑर्गनायझिंग दॅट इव्हेंट अँड यू आर जस्ट अ पार्टिसिपंट. गो फन लर्न हा पार्ट तुमचा असतो. मग तेव्हा तुम्ही स्वतःला पहिले सेल्फ चेक केलं पाहिजे की मी ती इव्हेंट करायला केपेबल आहे का, मला काही आजार तर नाही आहेत ना, किंवा एकदम मोठ्या इव्हेंटमध्ये म्हणजे अगदी 2000-3000 फूट रॅपलिंगसाठी मी सडनली नाव नोंदवण्यापेक्षा मी आधी छोटे रॅपलिंगचं अनुभव घेऊन बघेन, त्याच्यामध्ये शिकेन, आणि मग मी मोठ्या रॅपलिंग करता जाईन, किंवा व्हॅली क्रॉसिंग असेल फॉर दॅट मॅटर, किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या कुठलंही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, मग ते राफ्टिंग असू शकतं, किंवा कयाकिंग असू शकतं, किंवा कुठलंही ॲक्टिव्हिटी. मग त्यामुळे तुम्ही स्वतः सेल्फ चेक करा, माझी कपॅसिटी काय आहे, मला काही मेडिकल रेस्ट्रिक्शन्स आहेत का, ते असतील तर मला त्याच्याकरता जे मेडिसिन्स हवेत, किंवा तो जो काही रिकव्हरी टाईम सांगितलं त्या रिकव्हरी टाईममध्ये मी पूर्ण रिकवर होऊन त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतो आहे.
जर तुम्हाला काही मेडिकल हिस्ट्री असेल तर ती ऑर्गनायझर्सला सांगणं की तुम्हाला काय त्रास होऊ शकतो किंवा काय अनुभव असेल तर, किंवा त्याचे काही मेडिसिन्स असली तर त्याची जवळपासच्या लोकांना कल्पना देऊन ठेवणं की इन केस ऑफ मिसहॅप दिस. कारण एका व्यक्तीचं ॲक्सिडेंट जेव्हा होतं तेव्हा त्या संपूर्ण ग्रुपवरती, त्या संपूर्ण सिस्टमवरती परिणाम होत असतो. अनेकांचं मानसिक खच्चीकरण होत असतं. ती सिस्टममधली जी काय म्हणजे ते ऑर्गनायझर्सपासनं अटेंडंट्सपासनं सगळ्यांचं एक तो फोकस असतो तो त्या ॲक्सिडेंटकडे जातो आणि बाकीचे सगळं अनअटेंडेड राहतात. दॅट इज ऑल्सो अनदर रिस्क. तुम्ही त्या ऑर्गनायझर टीमची किंवा जे कोण इव्हेंट करत आहेत त्यांची पूर्ण चौकशी करा. आपण जेव्हा एखादी टूर पॅकेज घेतो किंवा एखाद्या ठिकाणी जर आपण जायचं ठरवतो फॅमिलीला घेऊन, तर आपण सगळ्या गोष्टी चौकशी करतो. मग तुमच्या ट्रेनच्या टायमिंगपासून तुम्ही बुकिंग किती करताय, तुम्ही किती पैसे त्याच्यामध्ये भरताय, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय मिळणार आहे, इन्शुरन्स आहे की नाही आहे, जे टूर ऑर्गनायझर आहेत त्यांचा अनुभव काय आहे, सर्टिफिकेशन त्यांनी केलं आहे की नाही, ते जर एखादी अनुचित घटना घडली तर त्यांच्याकडे मेडिकल सोय काय आहे, इमिडिएट रेस्क्यू किंवा रिकव्हरीसाठी काय त्यांनी उपाययोजना केल्या, ह्या सगळ्या गोष्टीची आपण पहिल्यांदा चौकशी करायला हवी. सेल्फ चेक बरोबरच जे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला ॲज अ पार्टिसिपंट म्हणून दिलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन्स पाळायला हवेत. की जातोय सेल्फी काढा, नाही अशातला भाग नाही, पण तुम्ही कुठे सेल्फी काढताय, एखाद्या सेफ ठिकाणी तुम्ही सेल्फी काढत असाल तर ते योग्य, पण एखाद्या अनसेफ ठिकाणी तुम्ही भावनेच्या भरामध्ये जेव्हा आपण करतो किंवा यू फील कधी मी समथिंग काहीतरी वेगळं करतो आहे, सगळ्यांना मोह असतो की ती गोष्ट दाखवण्याचा, पण तुम्ही स्वतः पहिले स्वतःला सेल्फ अँकर करा. ते अँकर सिस्टम प्रॉपर आहे की नाही ते चेक करून सेल्फ अँकर करा आणि देन यू डू ऑल दिस थिंग्स. सेल्फी काढण्यापेक्षा मला वाटतं की आपण जेव्हा डोंगरामध्ये किंवा निसर्गामध्ये जातो तर तिकडे आपण फक्त आपल्या पायाचे ठसे ठेवून यावं आणि तिकडच्या फक्त मेमरीज घेऊन याव्या, रादर दॅन ब्रिंगिंग दोज फोटोग्राफ्स और. कारण काय होतं ते स्टोरेज मेमरीज आपण त्या आपल्या हार्टमध्ये असल्या पाहिजे. नंतर काही दिवसांनी असं होतं की ते जोपर्यंत फोटो बघत तोपर्यंत आपल्याला कधी कधी आठवत पण नाही आणि आफ्टर सर्टन टाईम तुम्ही ते फोटो लिटरली डिलीट करता बिकॉज देर इज नो स्पेस इन युअर हार्ड डिस्क और देर इज नो स्पेस इन युअर ईमेल ड्राईव्ह. सो तुम्ही जिकडे जात आहे त्याचा परिपूर्ण आनंद घ्या. त्या मेमरीज तुमच्या हृदयामध्ये अशा साठल्या पाहिजेत ना की एनी टाईम यू रिमेंबर देम. तो पूर्ण चित्रपट झळकला पाहिजे की दिस इज वॉट वी हॅव डन. सो these are the basic precautions that we need to take. आणि आता ॲडव्हेंचर इन्शुरन्स नावाची एक सिस्टम आलेली आहे तर तुम्ही त्याच्यात ते पण ऑर्गनायझरला विचारू शकता की ॲडव्हेंचर इन्शुरन्स याच्यामध्ये कवर आहे का, असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही स्वतः ॲडव्हेंचर इन्शुरन्स करून घ्या तुमच्या स्वतःसाठी. कारण आयुष्य एकदाच मिळतं नाही का, आणि ते आपण जितक्या चांगल्या प्रकारे त्याचा आनंद उपभोगता येईल तितक्या चांगल्या मेमरीज क्रिएट होतील, नाहीतर त्याला काही अर्थच नाही होणार. ॲक्च्युली हे सेल्फीचा प्रॉब्लेम थोडा जास्त हल्लीच्या जगामध्ये जास्त झाला आहे. पीपल आर ओनली फोकस्ड ऑन टेकिंग फोटोज. एक्सपिरियन्स जो करायचा आहे तो ते विसरून जातात. म्हणजे तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड तिकडे त्या क्षणात असणं ते सोडून फोनच्या मागे असणं जास्त इम्पॉर्टंट झालेलं आहे. हल्ली तर खूप न्यूज येतात, एकदम हाय फ्लोअरवरती गेली कोण मुलं मुली, तिथला वरचा फोटो पाठवायचा आहे, तिथून पडले. दिस इज व्हेरी कॉमन नाव डेज अँड इट इज सो स्कॅरी. करेक्ट. आणि दुसरं काय माहिती आहे का की आपल्याला आवडतं, म्हणजे मी इथे गेलो होतो किंवा हे इंस्टाग्राम फेसबुक आणि ह्या सोशल मीडियावरती टाकण्यापुरतं, पण ते सगळं आभासी जग आहे, हे एक महत्त्वाचं. आणि रिमेंबर दॅट वेन यू आर गोईंग फॉर एनी ॲडव्हेंचर, कुठल्याही म्हणजे घरातून जेव्हा तुम्ही बाहेर पडता ना तेव्हा घरी तुमचं कोणतरी वाट बघतं आहे ह्याची नेहमी जाणीव असली पाहिजे. मग ते बाईक रायडिंग असू देत, सायकलिंग असू देत, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणं असू देत. कारण हे जर तुम्ही ह्या ॲक्सिडेंटची कारणे बघितली तर बरेचदा इन्स्ट्रक्शन्स न पाळल्यामुळे किंवा बरेचदा ह्युमन एरर्स पण आहेत, नाही अशातला भाग नाही आहे. बरेचदा इक्विपमेंट प्रोफेशनल इक्विपमेंट्स जे असायला हवेत, स्टँडर्ड इक्विपमेंट्स जे असाल ते नसल्यामुळे काही ॲक्सिडेंट्स खरंच आपल्या आवाक्यात नाही आहेत, पण बऱ्याच ॲक्सिडेंट्स हे आपण कमी करू शकतो अशा पद्धतीचे झालेले आहेत, ज्याला जर वेळीच आपण त्याच्यावरती काळजी घेतली तर होऊ शकले असते. कारण किंवा ॲज अ पार्टिसिपंट जर मी कुठे जाणार असेल तर मी नक्की याचा विचार करेन की जर ही सेफ्टी लाईन आहे ती तुटली त्याला बॅकअप आहे का, हा सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्याकडे यायला हवा. की हा जो हार्नेस मी वापरते किंवा हा कॅरापिनर आहे जो मी वापरते तर तो ॲज पर स्टँडर्ड आहे का, याचं तुम्हाला कदाचित
त्याचं टेक्निकॅलिटी माहीत नसेल, पण तुम्ही चौकशी करू शकता. इंटरनेटवरती आजकाल सगळं जग जवळ आलं आहे. तुम्ही त्या ऑर्गनायझरविषयी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये चौकशी करू शकता. बऱ्याचशा इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आता अवेलेबल आहेत. तर त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही चौकशी करू शकता की अरे काय मी असं जातो आहे, या गोष्टी आहेत, मला इतका अनुभव आहे, मला काय केलं पाहिजे. मला कळतं आहे की सगळ्यांकडे एवढा वेळ नाही आहे आणि पैसा भरपूर आहे, पटकन काहीतरी कंप्लीट करायचं आहे किंवा एखाद्या अचिव्हमेंटचा आनंद घ्यायचा आहे. पण आपलं सद्सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून जर आपण तिकडे वेळीच निर्णय घेतले तर आपण मला वाटतं की सगळ्या गोष्टीचा आनंद पण छान प्रकारे घेऊ शकू आणि आपल्यामुळे कोणी गोत्यात पण येणार नाही. इवन ऑर्गनायझर्स वगैरे आहेत त्यांची पण थोडीशी चौकशी करायची. मे बी ते रिसर्च ऑल्सो इज इम्पॉर्टंट. व्हॉट डू यू थिंक? येस, रिसर्च म्हणजे बघा, आता मी जसं म्हटलं ना की जर आपल्याला कुठे टूरसाठी जायचं तर आपण काय करतो, माहिती घेतो ना सगळ्या गोष्टीची. हो, टूरसाठी समजा तुम्ही XYZ कंपनीवर चालले तर तुम्ही त्या कंपनीचे रिव्ह्यूज बघता, तुम्ही त्या कंपनी कुठे जाणार आहे, कुठल्या हॉटेलमध्ये थांबणार आहे, काय फूड देणार आहे, काय काय गोष्टी इन्क्लुडेड आहेत, काय एक्सक्लुडेड आहेत, तुम्हाला काय न्यायचं आहे, काय नाही न्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी जशी तुम्ही टुरिझमसाठी चौकशी करता तसंच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी आहे. म्हणजे जिथे तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालणार आहात तिथे ह्या चौकशा नक्कीच करायला हव्यात, नाही का. कारण टूर कंपनीबरोबर जाताना समजा 3 स्टार 5 स्टार हॉटेलच्या ऐवजी 3 स्टार हॉटेलमध्ये ठेवलं तर तुम्हाला थोडा इनकन्व्हिनियन्स होईल, पण तिथे लाईफ थ्रेटनिंग असण्याची शक्यता त्या मनाने कमी आहे. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये निसर्गामध्ये चुकीला माफी नाही आहे. त्यामुळे जर तुमच्याकडनं चूक झालं तर निसर्ग मुलगा मुलगी किंवा एक्सपिरियन्स अनएक्सपिरियन्स असे काही भेदभाव ठेवत नाही किंवा मेल फिमेल. निसर्गामध्ये चुकीला क्षमा नाही आहे. म्हणजे त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की गोईंग अप इज ऑप्शनल पण कमिंग डाऊन इज मॅन्डेटरी. त्यामुळे किती वर जायचं हे आपण ठरवायचं, कारण तुम्हाला परतीचा प्रवास पण करायचा. आणि ॲडव्हेंचरमध्ये आम्ही नेहमी सक्सेस कशाला म्हणतो तर नुसतं समिटवर जाणं आणि समिट करून येणं, म्हणजे समिट करणं याला सक्सेस नाही म्हणत, तर समिटवरून तुम्ही व्यवस्थित परत घरी पोहोचणं हे जेव्हा सर्कल पूर्ण होतं त्याला आम्ही सक्सेसफुल एक्सपिडिशन्स म्हणतो. मग ते हिमालयात असतात किंवा सह्याद्रीमध्ये. तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शिवछत्रपती पुरस्कार दिला आहे स्पोर्ट्ससाठी, तुमच्या रॉक क्लाइम्बिंगसाठी. आता ह्या शिवछत्रपती पुरस्कारचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि तुमची जर्नी कशी होती तिथपर्यंत? शिवछत्रपती पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे दिला जाणारा, खेळासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. कॉम्पिटिटिव्ह नॉन कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्ससाठी हा पुरस्कार दिला जातो तुमच्या हायेस्ट अचिव्हमेंट्सला लक्षात घेऊन. आणि दिस इज अ काइंड ऑफ अ पॅट ऑन युअर बॅक की तुमच्या अचिव्हमेंट्सचे एक ॲक्नॉलेजमेंट आहे गव्हर्नमेंटने घेतलेली. आणि जेव्हा मला शिवछत्रपती पुरस्कार दिला गेला तेव्हा 100 सुळके क्लाइम्ब करणं या व्यतिरिक्त, म्हणजे जेव्हा आपण क्लाइम्बिंग करतो तेव्हा नुसतं क्लाइम्बिंग इन्व्हॉल्व नव्हतं. त्याच्यामध्ये वर्जिन सुळके असतात, काही वर्जिन म्हणजे ज्याच्यावरती पहिल्यांदा क्लाइम्बिंग झालेलं नाही आहे, मग अशा सुळक्यांवरती तुम्हाला रूट ओपन करावा लागतो, तुम्ही कधी लीड करायची संधी मिळते. तर हे सगळ्या गोष्टी माझ्या 100 पिनॅकलच्या क्लाइम्बिंग लिस्टमध्ये होत्या की नुसतं लीड करणं किंवा नुसतं ऑलरेडी रूट ओपन झालेल्या पिनॅकलवरती लीड करणं, ते त्याचबरोबर वर्जिन पिनॅकलवरती क्लाइम्ब करणं, वर्जिन पिनॅकलवर लीड क्लाइम्ब करणं, हे सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत होतं. त्यात मी लिंगाणा पिनॅकल जो आहे तो सोलो क्लाइम्ब केला. आणि फक्त हे क्लाइम्बिंग माझ्यापुरतंच न ठेवता म्हणजे आपण महिलांकरता काहीतरी करूया अशी संकल्पना आमचे सिनियर माउंटेनर धनंजय मदन आहेत, त्यांनी एक संकल्पना मांडली आणि त्याला आमचे अशोक पवार पाटील सर त्यांनी दुजोरा दिला. मलाही वाटत होतं की महिलांची टीम कुठेतरी यायला हवी. आणि माझ्या आधी या क्षेत्रामध्ये खूप महिला होत्या ज्या रेग्युलर क्लाइम्बिंग करायच्या त्यांच्या परीने जसं जमेल तसं. कारण महिला म्हटलं की वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येतात आणि त्या जबाबदाऱ्यांमध्ये कुठेतरी छंद मागे पडत जातो. मग अशा सगळ्या महिलांना मी आवाहन केलं की तुम्ही या, आपण त्याच्यासाठी पुन्हा ट्रेनिंग सेशन्स घेतले. ज्यांना नवीन यायचं आहे, ज्यांना ह्या छंद किंवा जोपासायचं आहे किंवा ज्यांना हे रॉक क्लाइम्बिंग करायचं आहे, मग त्या सगळ्यांना आवाहन केलं. त्या सगळ्या एकत्र आल्या, कधी कोणाला जमलं कधी कोणाला नाही जमलं. मग ट्रेनिंग सेशन्स ऑनलाईन ऑफलाईन झाले. 4 वेगवेगळ्या पिनॅकलवरती आम्ही क्लाइम्बिंग केलं त्या महिला संघाने आणि तो अनुभव घेतला की ऑन फील्ड क्लाइम्बिंग कसं असतं. आणि मग आमचं शेवटचं पिनॅकल म्हणजे फायनल पिनॅकल जे आम्ही ठरवलं होतं ते तैलबैला पिनॅकलची राईट इनर रूट जो आहे लोणावळ्याच्या तैलबैला पिनॅकलचा, तर त्या रूटवरती आम्ही फायनल आमचं क्लाइम्बिंग ठरवलं होतं, ज्याचं आम्ही शूटिंग केलं.
त्याच्यामध्ये पूर्ण महिलांचा सहभाग होता आणि त्याची एक छोटी डॉक्युमेंटरी बनवली वर्टिकल पॅशन म्हणून. स्तरावरती गिरीमित्र संमेलन हे एक गिर्यारोहकांसाठी संमेलन होतं आणि त्या संमेलनामध्ये या फिल्मला पारितोषिकही मिळालं. तर यामुळे झालं काय की सगळ्या महिलांचा उत्साह दुणावला, एक कॉन्फिडन्स आला की नो मॅटर वॉट, की आपलं ते जरी फील्ड मागे पडलं असेल तरी आपण ते पुन्हा रिवाईव्ह करू शकतो. नवीन येणाऱ्या महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळालं की आपण कोणाबरोबर जायचं आहे, कसं करायचं आहे, काय त्याची बेसिक्स रिक्वायरमेंट काय आहेत, कुठे प्रॅक्टिस करू शकतो, कोणाबरोबर करू शकतो. तो हे एक क्लाइम्बिंग फील्डमध्ये एक असं थोडंसं आपण म्हणतो ना की चालना मिळाली महिला क्लाइम्बिंगला सुद्धा. आणि आता मला खूप सांगायला आनंद होतो की बऱ्याच महिला या क्षेत्रामध्ये आल्या आहेत. सो दिस वॉज लाईक एक उत्स्फूर्ततेने येणं किंवा मी हे करू शकते याचं एक ठिणगी म्हणू शकतो आपण, की ज्यामुळे आता खूप साऱ्या मुली क्लाइम्बिंग करत आहेत, लीड क्लाइम्बिंगसुद्धा करत आहेत आणि एक खूप छान संकल्पना ही राबवली गेली. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे लीड क्लाइम्बिंग म्हणा, सोलो क्लाइम्बिंग म्हणा, लेडीज एक्सपिडिशन म्हणा, 100 पिनॅकल्स क्लाइम्बिंग म्हणा, व्हर्जिन क्लाइम्ब म्हणा, व्हर्जिन रूट ओपनिंग म्हणा, या सगळ्या अचीवमेंट्सची ऑल टुगेदर दखल महाराष्ट्र सरकारने घेऊन मला शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. तुम्ही म्हणाल ते व्हर्जिन क्लाइम्बिंग, हां, फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही जाता त्या क्लाइम्बिंगमध्ये आणि रिपीट कोणी नॉन व्हर्जिन क्लाइम्बिंगमध्ये काय फरक आहे? नॉन व्हर्जिन क्लाइम्ब म्हणजे एखादा पिनॅकल जो ऑलरेडी कोणीतरी क्लाइम्ब केलेला आहे, मग त्याचा म्हणजे रूट तुम्ही- ओपन केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी अँकरिंग ची सिस्टम बनवलेली असेल ॲज पर रिक्वायरमेंट. तर त्यामुळे जेव्हा आपण जातो तेव्हा आपण त्या टीमला कॉन्टॅक्ट करून आपण त्याची माहिती घेऊ शकतो. अच्छा, की पिनॅकलचा रूट कसा आहे, किती इक्विपमेंट लागेल, कुठे चॅलेंजिंग आहे, कुठे ओपन बुक आहे, कुठे चिमणी आहे, कुठल्या इक्विपमेंट्सची गरज लागू शकते, टीम किती लागेल, पाण्याची सोय आहे की नाही, गाव जवळचं कुठलं आहे, ट्रान्सपोर्टेशनचा सिस्टम काय आहे. म्हणजे ही सगळी जी माहिती आहे पिनॅकलसाठी, मी म्हटलं ना की जेव्हा मी क्लाइम्बिंगला जातो ना तेव्हा सशाच्या शिकारीला वाघाच्या शिकारीची तयारी करून जातो की कुठल्याही कारणामध्ये एक्सपिडिशन फेल नाही गेलं पाहिजे. दिस इज वन थिंग. पण बरेचदा असं होतं की आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे काही एक्सपिडिशन आपण सबमिट नाही करू शकत. बट दॅट इज नॉट अ फेल्युअर, दॅट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू टू कम बॅक, प्रिपेअर युअर सेल्फ मोर इफेक्टिवली अँड अटेम्प्ट इट अगेन. सो जेव्हा व्हर्जिन क्लाइम्ब असतं त्यावेळेलासुद्धा ही सगळी प्रोसेस होते. पण फक्त तेव्हा इतकं असतं की तुम्ही कोणाला विचारू शकत नाही. तर तुम्ही जो पिनॅकल बघितला की अरे ह्या पिनॅकलला कोणी गेलं आहे की नाही, मग त्याची आपण माहिती घेतो की अरे हा पिनॅकल कोणी केलं आहे का. जेव्हा तो कोणीही केलेला नसतो तेव्हा त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतं की अरे हा व्हर्जिन असेल. पण तरीही तुम्ही त्याची रेकी करता, जवळचं गाव कुठलं, किती म्हणजे खालून त्याची टेहाळणी होते पिनॅकलच्या बेसपासून, कदाचित दुर्मिणीने बघून, कदाचित कॅमेऱ्याच्या लेन्सने बघून की काय काय कुठला रूट त्याच्यामध्ये ओपन होऊ शकेल, कुठल्या बाजूने तर शक्य होईल क्लाइम्ब करणं, त्याच्यामध्ये मध्ये कुठले अडथळे आहेत का, म्हणजे मधमाशाची पोळी असणं किंवा रूफ असणं, ह्या सगळ्या गोष्टीची कारणीमीमांसा म्हणजे ते सगळं घेऊन बघून मग आपण एक्सपिडिशन ठरवतो की एवढी टीम लागेल, इतके दिवस लागतील, इतकं इक्विपमेंट लागेल. आणि मग तो व्हर्जिन रूट जेव्हा आपण क्लाइम्ब करायला लागतो तेव्हा तो अननोन असतो ना, बरोबर, त्याची माहिती नसते. त्यामुळे तो व्हर्जिन रूट क्लाइम्ब केल्यानंतर जे ऑन द रूटसुद्धा कधी कधी असं होतं की कोणतरी तो अर्धवट केलेला असू शकतो, अच्छा, त्या टीमला जमलेला नसेल, कधी कधी तो कोणीच केलेला नसू शकतो. त्यामुळे मग जेव्हा तुम्ही क्लाइम्ब करा तेव्हा रिअलाईज होतं. बरेचदा असंही असतं की एखादा पिनॅकल असेल त्याला मल्टिपल रूट्स असतात. एक साईडचा रूट आहे तो क्लाइम्ब केलेला आहे, मग आपण नव्याने दुसरा रूट ओपन करू शकतो. मग त्या एक्झिस्टिंग पिनॅकल म्हणजे त्याच्या पिनॅकल आहे त्याच्यावरती एक एक्झिस्टिंग रूट आहे आणि एक नवीन रूट ओपन केला. सो अशा सगळ्या गोष्टी व्हर्जिन इन द सेन्स समथिंग विच हॅज नॉट क्लाइम्ड बिफोर. या हे पिनॅकल जे तुम्ही रेग्युलर बेसिसवरती क्लाइम्ब करता, आता ह्या पिनॅकलमध्ये खूप ॲनिमल्स, किडे मकोडे, रेप्टाईल्स वगैरे असतील, मग त्याचा तुम्हाला काही सामना झाला आहे का? किडो मकोडे, रेप्टाईल्स तर ते त्यांचं घर आहे, तर त्यामुळे ते तर असणारच, त्याच्यात काय वाद नाही. पण नॉर्मली हे प्राणी मुळातच भित्रे असतात. जेव्हा मनुष्याची चाहूल लागते किंवा त्यांना असा जर धोका जाणवला तर ते स्वतःच त्या जागेपासून बरेचदा निघून जातात. तरी एक सांगू शकते की मी मधमाशा ज्या असतात त्या बरेचदा आपल्या चुकीमुळे किंवा त्यांचं जे मोह जर उठलं मधमाशांचं तर ते कंट्रोल करणं बरेचदा डिफिकल्ट होतं. आणि अशा वेळेला आपण अगदी शांत म्हणजे मृतवत राहिलं पाहिजे जेणेकरून त्यांना जास्त, कारण जितकी आपली मुवमेंट होईल
तितकं ते आपल्याला जास्त डंख मारू शकतात त्या मोमेंट, कारण त्यांना तो धोका वाटतो. त्यामुळे तुम्ही जितकं शांत राहाल त्या मोमेंटला आणि सगळं अंग झाकून घेणं, म्हणजे त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की डोंगरामध्ये फुल स्लीव्सचे कपडे घालते, पूर्ण अंग झाकलं जाईल असे एखादा बफ किंवा एखादा कपडा जवळ ठेवा, जेणेकरून असा काही अटॅक झाला तर तुम्ही तुमचा चेहरा झाकून घेऊ शकता, जेणेकरून कमीत कमी दुखापत होईल. तर या गोष्टी आपण या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. किंवा आपण जे फ्रेग्रन्स वापरतो ना वेगवेगळे डिओज, तर ते जर खूप स्ट्रॉंग फ्रेग्रन्स असतील किंवा सिगरेटच्या धुरामुळे सुद्धा हे मधमाशांचं मोहोळ उठू शकतं. पण साप किंवा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा तसा अजून त्रास नाही झालेला आहे. मंकीज वगैरे? मंकीज येस, मंकीज नक्कीच. कारण मंकीजचं काय असतं की धोका कसा असतो की समजा त्याने वरून कुठला दगड टाकला किंवा मंकीज लाईक त्यांना मस्तीखोर असतात आणि त्यांना आपल्या ह्युमन मुवमेंट्स येतात, म्हणजे एखादा स्क्रू ओपन करणं, क्लोज करणं, बॉटल ओपन करणं, म्हणजे ह्या आपल्या ज्या मानवी मुवमेंट्स आहेत, या मानवी मुवमेंट्स मंकीजना बऱ्यापैकी येतात. म्हणजे ऑफकोर्स आपली उत्क्रांती त्यांच्यापासूनच झाली आहे म्हटल्यावरती. पण त्यांचा धोका नक्कीच असतो, म्हणजे बॅगा पळवणं किंवा ते खाण्याच्या उद्देशाने, म्हणजे त्यांना असं वाटतं की काहीतरी खायला असेल या अनुषंगाने ते बॅगा वगैरे पळवतात, त्यामध्ये सुद्धा आपलं नुकसान होतं. वरतून दगड जर त्यांनी छोटा दगड जरी टाकला तरी किती उंचावरून तो येतो आहे आणि त्याचं ग्रॅव्हिटेशनमुळे किती त्याचा त्रास होऊ शकतो. तर मंकीजचा त्रास नक्कीच होतो. ताईलबैलासारखा पिनॅकल आहे किंवा लुईजा आहे, तर अशा ठिकाणी आहेत माकडांचा त्रास खूप ठिकाणी. तुम्हाला काही एक्सपिरियन्स झाला आहे? नाही, मला पर्सनल असा एक्सपिरियन्स नाही की जेणेकरून माझं असं काहीतरी नुकसान झालं असा एक्सपिरियन्स नाही. पण माकडं पाहिली आहेत बरेचदा क्लाइम्बिंग करत असताना वगैरे, ते आजूबाजूला अवतीभोवती असतात. त्रास असा नाही, पण त्यांचं अस्तित्व मात्र नक्की जाणवलं. समजा हे रॉक क्लाइम्बिंग, माउंटन क्लाइम्बिंग हे जर प्रोफेशनली करायचं असेल तर काय करायला लागेल? माउंटन क्लाइम्बिंग प्रोफेशनली करायचं असेल तर त्याचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. भारताची जी ॲपेक्स बॉडी आहे, इंडियन माउंटेनिंग फाउंडेशन, म्हणजे IMF ज्याला म्हणतो, दिल्लीमध्ये आहे ती, तर ते बेसिक आणि ॲडव्हान्स माउंटेनिंग कोर्सेस त्यांनी डिझाईन केले आहेत. आणि ते कोर्सेस नीम म्हणजे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग, हिमालय इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग, जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग अँड अलाइड स्पोर्ट्स, या 4 इन्स्टिट्यूटमधनं ते कोर्सेस ऑर्गनाईज केले जातात. 24 ते 28 दिवसाचा कोर्स असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला आईस क्राफ्ट, स्नो क्राफ्ट आणि रॉक क्राफ्ट शिकवलं जातं. ते कोर्स केल्यानंतर म्हणजे जर तुम्ही बेसिक कोर्समध्ये एक ग्रेड मिळाली की तुम्ही ॲडव्हान्स कोर्सला पात्र असता. ॲडव्हान्स कोर्स केल्यानंतर जर तुम्हाला अजून प्रोफेशनल त्याच्यामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही सर्च अँड रेस्क्यू करू शकता, MOI म्हणजे मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन कोर्स करू शकता. त्याच्याच जोडीला तुम्ही जर फर्स्ट एडचा कोर्स केला असेल, नोल्स म्हणून एक संस्था आहे जी इंटरनॅशनली नोन आहे, तर त्यांचे फर्स्ट एडचे कोर्स आहेत, टीम लीडर कोर्स आहेत. तर वेगवेगळे कोर्सेस बरेच उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कोर्स करून प्रोफेशनली या क्षेत्रामध्ये येऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही माउंटन गाईड किंवा लायझन ऑफिसर म्हणून IMFसाठी काम करू शकता. म्हणजे जी वेगवेगळ्या देशातून एक्सपिडिशन्स भारतामध्ये येतात, तेव्हा तुम्ही ॲज अ लायझन ऑफिसर जेव्हा जाता तेव्हा तुम्ही एक समन्वयक असता भारत आणि त्या टीममध्ये. माउंटन गाईड म्हणून तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही त्या लोकांना गाईड करत असता. तर अशा पद्धतीचे बरेच हे प्रोफेशनल तुम्हाला कोर्सेस नाही, प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि बाहेरगावीसुद्धा आउटडोअर एक्सपर्ट म्हणून खूप मागणी आहे. ऑन द इंटरनॅशनल ऑन द इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मसुद्धा आउटडोअर एक्सपर्ट म्हणून मागणी आहे. अर्थात तुमचा एक्सपिरियन्स किती आहे ते नक्कीच काउंट होतं याच्यामध्ये. तुम्हाला तुमची टेक्निकॅलिटी किती आहे, फिटनेस किती आहे, हे नक्कीच काउंट होतं. आणि स्लोली ग्रॅज्युअली वी ग्रो, राईट. सो सगळ्याच गोष्टी म्हणजे नुसता कोर्स केला म्हणजे तुम्हाला आलं असेतलं भाग नव्हतं. कारण बेसिक आणि ॲडव्हान्स माउंटेनिंग कोर्स हे बेसिकली तुम्हाला एलिजिबल करतात की यू कॅन अंडरगो सर्टन एक्सपिडिशन्स. पण तुम्ही ऑर्गनायझिंग करण्याकरता तुम्हाला म्हणजे या कोर्स व्यतिरिक्त तुम्हाला अनुभव पण असणं गरजेचं आहे. टीम लीडर कोर्स आहे, तर TLI म्हणतात त्याला, तो नोल्समधनं होतो. नेक्स्ट. तर पल्लवी, तुमच्याशी बोलून आणि तुमच्याकडून हे सगळं शिकून आम्हाला खूप खूप मजा आली. तुमचं एन्थुझियाझम एकदम इन्फेक्शियस आहे. त्यामुळे आणि तुमचा पेशन्स, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशन्स. येस, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. आणि ह्या इन्फॉर्मेशनची ॲक्च्युली आम्हाला गरज होती, कारण आम्हाला हे एकदम नवीन फील्ड, अनकॉमन फील्ड आहे, एकदम पटकन लोक जात नाहीत. करेक्ट. आणि हे इन्फॉर्मेशन आउट देअर जनरली सुद्धा टाकणं इम्पॉर्टंट आहे.
स्पेशली जर आपण जनरल ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जातो किंवा इवन फॉर फन जातो, त्यामध्ये सुद्धा काय काळजी घ्यायला लागते, हाऊ टू प्रोटेक्ट युअर सेल्फ, हाऊ टू बी केअरफुल, हे इन्फॉर्मेशन जे आहे ना, हे एका एक्सपर्टकडून आलं तर जास्त लोक ऐकतात. येस. आणि मी एकच सांगू इच्छिते वाईल वाइंडिंग इट अप, की जेव्हा आपण ॲडव्हेंचरसाठी निसर्गात जातो तेव्हा निसर्गाचा एक रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. त्या टोटल इकोसिस्टमचा एक डेकोरम असतो, तो डेकोरम आपण शक्य तितका मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बी इट ॲज अन ऑर्गनायझर, बी इट ॲज अन पार्टिसिपेंट. आपण जर सगळ्या बाजूने म्हणजे वैयक्तिक जबाबदारीने जर आपण आपलं काम केलं तर नक्कीच त्या इकोसिस्टमला धोका न होता आपण त्या उपक्रमाचा उपभोग घेऊ शकतो. आणि आपल्याबरोबर आलेले सगळे पार्टिसिपेंट्स, ऑर्गनायझरसुद्धा तो कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करून एक वेगळे मुवमेंट्स किंवा वेगळे आठवणीत आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतात. सो लेट्स बी माइंडफुल वेन वी आर इन द माउंटन्स. Thank you so much for coming on our podcast. Thank you so much for giving me an opportunity to express my views on this platform. And thanks a lot. Take care. धन्यवाद. Yeah. आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यामध्ये थोडंसं मोटिवेशन जागं झालं असेल फिटनेससाठी, रॉक क्लाइम्बिंगसाठी, ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी, तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर आमचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आम्ही असेच नवीन नवीन गेस्ट दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचा फीडबॅक आणि सजेशन आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं फीडबॅक नक्की द्या. तुम्हाला या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सबद्दल काय वाटतं? तुम्ही रॉक क्लाइम्बिंग कधी केलं आहे का? तुम्ही कुठले ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ट्राय केलेले आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. आपण एकमेकांशी इंटरॅक्ट केलं तर आम्हालाही तुम्हाला काय आवडतं, कुठले विषय आवडतात हे सुद्धा कळेल आणि आम्ही तसेच चांगले एपिसोड्स तुमच्यासाठी घेऊन येऊ, नवीन गेस्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ, नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच नवीन गेस्टबरोबर. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.